जय भीम, नमो बुद्धाय. काउन्सिल ऑफ युनिव्हर्सल बुद्धिस्ट युनिव्हर्सिटीच्या 14 एप्रिल या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण यूट्यूब चॅनल बघावं आणि तेही 14 एप्रिल हे यूट्यूब चॅनल जर आपण बघितलं तर या यूट्यूब चॅनलवर निर्णय प्रकारची माहिती आपणास मिळत राहील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. 14 एप्रिल या यूट्यूब चॅनलवर काउन्सिल ऑफ युनिव्हर्सल बुद्धिस्ट युनिव्हर्सिटीतर्फे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 शिक्षण मंत्रालय भारत सरकार याविषयी सविस्तर माहिती देण्यात येत आहे. याकरताच हे चॅनल सुरू करण्यात आलेलं आहे. या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 यामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या घटकांवर विचारविनिमय करण्यात येईल. यामध्ये स्पेसिफिकली प्रस्तावना, त्यानंतर भाग 1 मध्ये शालेय शिक्षण, यामध्ये प्रारंभिक बाल्यावस्था, संगोपन आणि शिक्षण, अध्ययनाचा पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान, अध्ययनासाठी एक तातडीची आणि आवश्यक पूर्वअट, शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी करणे आणि शिक्षण सर्वत्र आणि सगळ्या स्तरावर पोहोचेल हे सुनिश्चित करणे, शाळांमधील अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्र शिकणे हे सर्वांगीण, एकात्मिक, आनंददायक आणि रंजक असले पाहिजे. 5व्या पॉईंटवर शिक्षक, 6व्या पॉईंटमध्ये यथायोग्य आणि सर्वसमावेशक शिक्षण, सर्वांसाठी शिक्षण, 7व्या पॉईंटमध्ये शाळा संकुल क्लस्टरच्या माध्यमातून कार्यक्षम संसाधन आणि प्रभावी व्यवस्थापन, त्यानंतर 8व्या सेक्शनमध्ये शालेय शिक्षणासाठी मानक ठरवणे आणि अधिस्वीकृती घेणे हे भाग 1 मध्ये सांगण्यात येईल. त्यानंतर भाग 2 मध्ये उच्च शिक्षण, त्यामध्ये दर्जेदार विद्यापीठे आणि महाविद्यालये भारतातील उच्च शिक्षण व्यवस्थेसाठी नवीन आणि भविष्योन्मुखी दृष्टिकोन याविषयी माहिती सांगण्यात येईल. त्यानंतर संस्थांची पुनर्रचना आणि बळकटीकरण याविषयी सविस्तर माहिती देण्यात येईल. त्यानंतर अधिक सर्वांगीण आणि बहुशाखीय शिक्षणाच्या दिशेने याविषयी या पॉईंटवर माहिती देण्यात येईल. त्यानंतर शिक्षणासाठी अनुकूल वातावरण आणि विद्यार्थ्यांना सहयोग, तसेच प्रेरित, उत्साही आणि सक्षम शिक्षक कसे तयार होईल याविषयी माहिती देण्यात येईल. उच्च शिक्षणातील समता आणि समावेशकता आणि शिक्षकांचे शिक्षण, व्यावसायिक शिक्षणाची पुनर्कल्पना, नवीन राष्ट्रीय संशोधन फाउंडेशनच्या माध्यमातून दर्जेदार शैक्षणिक संशोधनाला चालना देणे, उच्च शिक्षणाच्या नियामक प्रणालीचा कायापालट करणे, उच्च शिक्षणाच्या संस्थांमध्ये प्रभावी व्यवस्थापन आणि नेतृत्व निर्माण करणे हे भाग 2 मध्ये सांगण्यात येईल. त्यानंतर भाग 3 मध्ये विचार करण्याचे इतर महत्त्वाचे केंद्रीय मुद्दे, यामध्ये व्यावसायिक शिक्षण, प्रौढ शिक्षण आणि निरंतर अध्ययन, भारतीय भाषा, कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन, तंत्रज्ञानाचा वापर आणि एकात्मीकरण, ऑनलाईन आणि डिजिटल शिक्षण, तंत्रज्ञानाचा समान वापर सुनिश्चित करणे याविषयी भाग 3 मध्ये माहिती देण्यात येईल. त्यानंतर भाग 4 मध्ये अंमलबजावणी या हेडखाली केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाचे सक्षमीकरण याविषयी माहिती देण्यात येईल. अर्थपुरवठा, सर्वांसाठी परवडण्याजोगे आणि दर्जेदार शिक्षण कसे मिळेल याविषयी माहिती सांगण्यात येईल. आणि या संपूर्ण व्यवस्थेला चालना देण्यासाठी त्यावर प्रगल्भ अशी अंमलबजावणी कशी करता येईल याविषयी माहिती देण्यात येईल. त्याच्यानंतर सर्वात शेवटी संक्षेपाक्षरांची यादी आपणास सांगण्यात येईल. हे सर्वच्या सर्व माहिती राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये इन्व्हॉल्व केलेली आहे, सम्मिलित केलेली आहे. आणि हे संपूर्ण शिक्षण मंत्रालय भारत सरकारच्या माध्यमातून करण्यात येत असल्यामुळे आणि हे महत्त्वाचे बदल या शिक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून झालेले असल्यामुळे याविषयी आपणास सखोल माहिती व्हावी हाच दृष्टिकोन समोर ठेवून काउन्सिल ऑफ युनिव्हर्सल बुद्धिस्ट युनिव्हर्सिटीतर्फे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 याविषयी माहिती देण्यात येईल. कृपया आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं. यूट्यूब चॅनलचं आयकॉन बटन दाबून
प्रत्येकांना ही माहिती कशी पोहोचेल याविषयी प्लॅनिंग करावं आणि प्रत्येकांपर्यंत ही माहिती पोचवावी ही आपणास नम्र विनंती. जय भीम, नमो बुद्धाय.